पाणी पाणी हॅटन टाकायचं पाणी घ्या लवकर पाणी घ्या. अरे पाण्याची व्यवस्था नाही का तुमच्याजवळ? टाका लवकर. कापूस खरेदीस नकार दिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी पिकअप पेटवली. वर्धा जिल्ह्यातील उमरी येथे शेतकरी अमोल ठाकरे यांनी पिकअपमध्ये भरून आपला कापूस विक्रीसाठी आणला होता. मात्र भारतीय कापूस महामंडळाच्या कापूस खरेदी केंद्रावर त्यांच्या कापसाची पीक नोंदणी झाली नसल्याचे कारण देत कापूस खरेदी करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे सरकारच्या नियमावर संतापलेले शेतकरी अमोल ठाकरे यांनी आगपेटी घेत आपले पिकअप वाहन कापसासह पेटवून दिले, ज्यावर उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. अल्पावधीतच ही आग आटोक्यात आली, त्यामुळे होणारे नुकसान टळले. मात्र आता या घटनेनंतर कापूस दरातच नाही तर कापूस खरेदीचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सरकारने या घटनेची योग्य दखल घेऊन कापूस खरेदीसाठी अटींचे जोखाड कमी करून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यात सध्या कापसाला सरासरी 6,600 ते 6,900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. काही ठिकाणी कापसाचे दर त्याहूनही कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील मिळणे मुश्किल झाले आहे. मागील 2 वर्ष शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळाला होता. सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कापूस घरातच साठवून ठेवला आहे. मात्र साठवून तरी किती दिवस ठेवणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.